रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे. तर सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मी आजपर्यंत किती कीर्तन केले आणि कोणत्या संतांचे अभंग घेतले ते सुद्धा तुम्हाला आज मी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान असा व्हिडिओ आहे, तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर हे लाल कलरचं बटन दिसतं त्यावर टॅप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा कीर्तनाचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळावं. तुम्ही ते व्हिडिओ लवकर बघावे, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून घ्या. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघायला कधी कधीच विसरू नका. आजचा जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर जीवनामधलं काहीतरी मोठं तुम्ही गोष्ट स्किप केली, तुम्हाला खूप काही शिकायला भेटेल. तर सर्वात प्रथम मी हे सांगणार आहे की मी पहिल्यांदा आळंदीमध्ये गेलो. कितवीला? आता मी 8वीला आहे. मी 6वीला आळंदीमध्ये गेलो. आणि आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर मी 2 महिन्यामध्ये कीर्तनाचा अभ्यास केला. म्हणजे सर्वात प्रथम मी लहान होतो त्या दिवसापासून माझा अभ्यास चालूच होता. म्हणजे सारखं मी कीर्तनाला उभा राहतो आणि वेगवेगळ्या हरिपाठ वगैरे काय ते सर्वच मला अगोदरच अभ्यास होता. त्याच्यामुळे मी 2 महिन्यामध्येच कीर्तन केलं. आणि 2 महिन्यामध्ये कीर्तन केल्याच्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे अभ्यास झाल्याच्या नंतर तिथे एक आळंदीमध्ये माझं कीर्तन झालं. पहिलं कीर्तन तिथे झालं. म्हणजे सर्वात अगोदरचं म्हणजे पहिलं कीर्तन त्या आळंदीमध्ये झालेलं आहे. इथून सुरुवात झालेली आहे माझ्या कीर्तनाची. मला हे विचारतं तुझे आतापर्यंत कीर्तन किती झाले? तर ही जी यूट्यूबची लिंक आहे ती मी व्हॉट्सअपला सुद्धा टाकणार आहे, जेणेकरून सर्व लोकांना माहीत व्हावं याची इतके कीर्तनं झालीत. तुमचा तर विश्वासच बसणार नाही काय इतके कीर्तन झाले. तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, त्याच्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये सर्व कळून जाईल. मी वहीसुद्धा दाखवणार आहे तुम्हाला. मी जी वही तयार केलेली आहे कीर्तनाची, म्हणजे ज्याच्यामध्ये कीर्तनं लिहून ठेवलेली आहे ती वही सुद्धा तयार केलेली आहे. ती वहीसुद्धा तुम्हाला मी आज डिटेलमध्ये दाखवणार आहे, तुम्हाला सांगणार आहे की असं पुढे गेलं. तर आजचं म्हणजे मी तुम्हाला आजचं नक्की करून घेतो. आज सोमवार आहे, श्रावण सोमवार, पहिला सोमवार. तर आज मी हा व्हिडिओ सोडलेला आहे. आज कंप्लीट 7 वाजता व्हिडिओ सोडलेला आहे. तर तुमच्यापर्यंत कधी येतो ते तुम्ही बघून घ्या. आणि मीही बोलत होतो की कोणी विचारतं की कीर्तनाचे इतके झालेत, म्हणजे किती कीर्तन झालेत असं विचारतं कोणी, तर त्यांना मी हा व्हिडिओ डायरेक्ट शेअर करणार आहे. त्याच्यामुळे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी आता वहीसुद्धा आणलेली आहे कीर्तनाची, जी तुम्हाला आता सर्व सांगतो. सर्वात प्रथम मी पहिलं कीर्तन आळंदीमध्ये केलं हे तर तुम्हाला अगोदरच सांगितलं. आणि तिथून माझ्या कीर्तनाची सुरुवात झाली. तर सर्वात प्रथम किती कीर्तन झाले ते मी सांगणार नाही, त्या थोड्याच वेळात सांगणार आहे. म्हणजे अगोदर मी हे सांगणार आहे की कुठे कीर्तनं झालीत त्याचेसुद्धा तुम्ही मोजू शकतात, परंतु मी तसं तर सांगणारच आहे किती झाले. तर सर्वात प्रथम माझ्या एक संस्थेमध्ये कीर्तन झालं. एक सप्ताह होता, त्याच्यामध्ये एक पहिलं कीर्तन झालं होतं. दुसऱ्या संस्थेमध्ये झालं म्हणजे दुसरा सप्ताह होता तिथं म्हणजे आळंदीमध्येच. आणि तिसरं इंद्रायणनगरला झालं, तिथेच आळंदीमध्ये इंद्रायणनगर जी राहते त्या ठिकाणी झालं. म्हणजे भरपूर कीर्तनं आळंदीतच झाले. म्हणजे 3 कीर्तनं हे आळंदीमध्येच झाले. आणि पहिलं कीर्तन आपल्या इकडे किंगपाड्यामध्ये झालं, दुसरं जळे, तिसरी उंबरपाडा, चौथं चौकडा गांडवळा आणि 5वं बाडगी आणि हातरुंडे काडोळपाडा आणि पिंपळपाडा, पातळी, चिरडे, वांगणी, शिवारपाडा, पंढरपूर, विरक्षेत, पेठ तालुका, झाडीपाडा, झुनमाळ, कोपुर्ली, खुर्द, आमडोंगरा, हातरुंडी, नायतळे, कायरी, सदरपाडा, जुनुठे, पळशी, जांभळे, उभीदोंड, किंगपाडा, मसगण. किंगपाड्यामध्ये परत झालं. आणि मग उस्तळे गाव आणि शिवशेतांबा, परत जळेगाव आणि परत बेहडमा, बोरवण, इतके झालेत माझे कीर्तन. आणि बोरवणमध्ये झालं आणि परत शिराळ्या या गावामध्ये झालं. आणि आता तुम्ही मोजू शकतात किती कीर्तन झाले. आता तुम्हाला मी सांगणार आहे किती कीर्तन झालेत डिटेलमध्ये.
पहा, सगळेच कीर्तन मोजून माझे 36 कीर्तन झाले. बघा, म्हणजे मी अगोदरपासून म्हणजे देवाचं नामचिंतन करत होतो आणि पहिल्यापासून मला संस्कार होते आईचे, त्याच्यामुळे मी या लेवलला गेलो. आता इतके कीर्तन झालेत म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर हे सगळं शक्य कशामुळे झालं तर या जगाच्या चालत मला भगवान परमेश्वरामुळं त्याचा आशीर्वाद ठेवा. आणि कोणती गोष्ट करायची असेल ती तुम्हीसुद्धा करू शकतात, तुम्हीसुद्धा पुढे जाऊ शकतात आणि तुम्हीसुद्धा ती गोष्ट नक्की करा. तर आता एवढे कीर्तन म्हणजे जवळजवळ खूप मोठी गोष्ट आहे. तर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, सर्वांचे आभार. आणि अजून काही जर तुमच्या गोष्टी असतील, शंका असतील, त्या कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याबद्दलसुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार, धन्यवाद. रामकृष्ण, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं हे चॅनल खूप मोठं करायचं आहे, खूप वरच्या लेवलला न्यायचं आहे, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण, जय शिवराय, जय शंभूराजे.